नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं सेकंड चॅप्टर ज्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि यामधला प्रॅक्टिस सेट 2.6 आज आपण पाहतोय, ज्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत। तर 2.6 बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके मित्रांनो, आणि या अगोदरचे प्रॅक्टिस सेट नंबर 2.1, 2, 3, 4, 2.5 पर्यंतच्या सगळ्या एक्सरसाइज आपल्या झालेल्या आहेत। त्या प्रॅक्टिस सेटच्या व्हिडिओ बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या लिंक दिल्यात। त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा, त्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट तुमच्यासोबत शेअर करत असतो। तर बघा मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण पुढे जाऊयात। आणि मराठी मीडियमला असाल तर मराठी मीडियम मधून ही व्हिडिओ बघायची असेल तर टेन्शन घेऊ नका, मराठी मीडियमच्या या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर जाऊयात पुढे मित्रांनो। बघा, पहिला जो क्वेश्चन आपल्याकडे या ठिकाणी दिलेला आहे की प्रोडक्ट ऑफ प्रगतीज 2 years ago, बरं का, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज। बघा मित्रांनो, इथं काय करायचं असतं, क्वेश्चन पहिली गोष्ट नीट समजून घ्यायचा आणि क्वेश्चन समजून घेतल्यानंतर त्या क्वेश्चन पासून एक इक्वेशन तयार करायचं, एक कंडिशन दिली जाते, त्याच्यातून एक इक्वेशन तयार करावं लागतं आणि ते इक्वेशन तयार झालं की त्यानंतर त्या इक्वेशनला सॉल्व्ह करायचं असतं। इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आणि त्याच्यामध्ये एक्स ची जी काही व्हॅल्यू असेल ते आपलं उत्तर। बघा, आपण जाऊया टप्प्याटप्प्याने। पहिला मुद्दा या ठिकाणी काय दिला प्रश्न की आपल्याला दिलेला आहे की प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago, म्हणजे प्रगतीचं 2 years ago म्हणजे 2 वर्षाच्या अगोदरचं पूर्वीचं जे काही एज आहे ते एज प्रोडक्ट दिलंय। प्रोडक्ट म्हणजे काय बाबा, तुमचं मल्टिप्लिकेशन, कोणाचं मल्टिप्लिकेशन, 2 years agoचं एज आणि 3 years hence म्हणजे 3 years नंतरचं एज, या दोघांच्या एजची काय करायचे, मल्टिप्लिकेशन करायचे आणि ती मल्टिप्लिकेशन 84 येते। तर आपल्याला सांगितलं की फाइंड हर प्रेझेंट एज। मग इथं आपण लिहू प्रेझेंट एज ऑफ प्रगती, प्रेझेंट एज ऑफ प्रगती, एज ऑफ प्रगती। ओके, आता प्रगतीचं जे प्रेझेंट एज आहे ते आपण समजा x इयर्स आहे। ओके, x इयर्स हे तिचं प्रेझेंट एज आपण कन्सिडर करूयात। ओके, आता याच्या ठिकाणी दोन गोष्टी आहेत बघा। आता या ठिकाणी दोन गोष्टी बाबा, प्रगतीस एज 2 years ago। ओके, इथं लिहू प्रगतीस एज 2 years ago, बरोबर, 2 वर्षाच्या आधी। मग आता जर तिचं एज x आहे तर 2 वर्ष मागं जायचंय, मग 2 वर्ष मागं गेल्यावर काय होणार, एज मायनस मध्ये जाणार। ओके, मग x -2 years होणार, x -2 years समजा आपल्याकडे, हे झालं तिचं एज 2 वर्षाच्या मागचं एज म्हणजे 2 years ago, x -2 होणार। आणि इथं बघा दुसरी गोष्ट 2 years hence, 3 years hence। ओके, प्रगतीस एज 3 years hence। आता 3 वर्षाच्या नंतर आफ्टर 3 years किती असणार आहे, आज x आहे तर आफ्टर 3 years काय असणार, x + 3 म्हणजे ते काय होणार आहे, वाढणार आहे, म्हणजे वाढणार आहे, लक्षात घ्या। म्हणजे जर आपल्याला 2 years ago विचारलंय म्हणून तिचं 2 years ago एज किती झालं, x -2। ओके, आणि आफ्टर 3 years म्हटलं तर x + 3 हे 2 एज या ठिकाणी आहे। आणि आता जी काही कंडिशन आपल्याला दिलेली आहे बघा, कंडिशन काय दिली, त्या कंडिशन नुसार काय इक्वेशन होतं। ओके, बाय गिवन कंडिशन, बघा कंडिशन, जी काही कंडिशन आपल्याला दिलेली आहे तर ती कंडिशन बघा काय दिली आपल्याला, कंडिशन आपल्याला दिले की प्रोडक्ट ऑफ 2 years agoचं एज आणि 3 years henceचं एज, या दोघांची जी प्रोडक्ट आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे x -2 इंटू x + 3 हे जे काय प्रोडक्ट आहे हे मल्टिप्लिकेशन आहे ते किती 84 आहे। ओके, मग आता या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करून एक इक्वेशन तयार करा। याच्यामध्ये काय करा, पहिलं x ने मल्टिप्लाय करा, कोणाला, x + 3 ला मल्टिप्लाय करा, नंतर -2 ने मल्टिप्लाय करा, कोणाला, x + 3 ला मल्टिप्लाय करा, इज इक्वल टू 84 आपल्या जागेवर। काय केलं, x -2 ने x + 3 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करताना पहिला x ने मल्टिप्लाय करा x + 3 ला, नंतर -2 ने मल्टिप्लाय करा x + 3 ला, इज इक्वल टू 84। ओके, आता काय होईल, x × x x² प्लस x × 3 3x, -2 × x -2x, मायनस प्लस मायनस झालं 2 3 जा 6, 84 प्लस इकडे आले -84 इज इक्वल टू 0। आता क्वाड्रॅटिक इक्वेशन काय बनेल बघा, हा x² आपल्या जागेवर समजा इथं जसाच्या तसा इकडे घेऊ आपण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन। चला
एक्स स्क्वेअर बाबा आपल्या जागेवर प्लस 3x मायनस 2x, 3 मायनस 2 किती झालं 1 झालं, मग इथं 1x म्हणजे ओनली x आणि मायनस बघा मायनस मायनस इक्वल साईन आहेत, इक्वल साईन असेल तर ॲडिशन होते. ओके मायनस मायनस प्लस 84 प्लस 6 किती झालं 90. मग या ठिकाणी लिहा 90 इज इक्वल टू 0. आता हे जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं तयार झालंय या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग याला सॉल्व्ह करताना तुमच्याकडे वेगवेगळ्या मेथड आहे. कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड आहे, त्याचबरोबर तुम्ही फॅक्टरायझेशन मेथड वापरू शकता किंवा त्याचबरोबर इतरही काही फॉर्म्युला मेथड सुद्धा वापरू शकता. तुम्हाला जी मेथड आवडेल ती वापरा. ओके आपण फॅक्टरायझेशन वापरू. आता फॅक्टरायझेशन मेथड वापरताना शेवटी काय बाबा 90 आहे, 90ला इथं लिहायचं भावा तू इथं थांब. ओके 90ला इथं लिहिल्यानंतर 90चे फॅक्टर्स पाडायचे. 90चे फॅक्टर्स काय बाबा 91 जा 90, 45 2 जा 90 बरोबर, 10 9 जा 90 सॉरी 45 2 जा 90 किंवा 33 जा 90 किंवा 15 6 जा 90 किंवा 10 9 जा 90 इतके सारे त्याचे फॅक्टर्स पडू शकतात 90चे. ओके आता हे फॅक्टर्स पडल्यानंतर याच्यातून एक जोडी निवडायचे. आता कुठली जोडी घ्यायची बाबा, याच्यामध्ये कोणाची सबस्ट्रॅक्शन, मग कुठली जोडी घ्यायची तर 90च्या अगोदर काय साईन आहे मायनसचं आहे. मग असे नंबर शोधा की ज्यांची सबस्ट्रॅक्शन 1 येते. कोणाची सबस्ट्रॅक्शन 1 येते 10 आणि 9ची. मग आपण काय घेणार बाबा 10x आणि 9x घेणार, ही जोडी भेटली. आता या जोडीला काय करायचं साईन द्यायच्यात. आता साईन द्यायच्यात बघा दोघांची सबस्ट्रॅक्शन होणार आहे. सबस्ट्रॅक्शन केव्हा होते ज्यावेळेस अपोजिट साईन असतात तेव्हा, म्हणजे दोघांना अपोजिट साईन द्यायचेत. म्हणजे एकाला प्लसचं साईन द्यायचं एकाला मायनसचं द्यायचं. मग कोणाला प्लसचं कोणाला मायनसचं द्यायचं ते सांगतो. मोठ्या नंबरला कुठलं साईन द्या जे एक्सच्या आधी आहे ते, एक्सच्या आधी काय प्लस आहे ते मोठ्या नंबरला आणि उरलेलं छोट्या नंबरला. म्हणजे आपल्याकडे काय झालं इथं लिहा एक्स स्क्वेअर प्लस 10x, या एक्सच्या ऐवजी लिहा प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इज इक्वल टू 0. ओके तर अशा प्रकारे आपण हे एक टर्म मिळाली, ही एक टर्म मिळाली. ठीक आहे आता हे आपण काय करू या ठिकाणी रफ करूयात. ठीक आहे आता याच्यानंतर बघा या दोघांमधून काहीतरी कॉमन काढूयात. बघा या दोघांमधून काहीतरी कॉमन निघेल आणि या दोघांमधून काहीतरी, या दोघांमध्ये काय कॉमन निघेल बाबा x मला दिसतंय. मग दोघांमधून आपण x कॉमन काढू. x कॉमन काढला तर इथं राहिला x स्क्वेअर मधला x प्लस 10x मधला x बाहेर फक्त राहिले 10 मायनस 9 आणि 90, 9x आणि 90 दोघांमधून काय कॉमन निघेल. जसं इथं x दिसत होता तसं इथं x दिसतं का नाही, परंतु 9 आणि 90 दोघे पण 9च्या टेबलमध्ये येतात म्हणून 9 कॉमन काढा. 9 कॉमन काढलं 9xचा 9 बाहेर आला फक्त राहिला x मायनस झालं प्लस 9 10 जा 90 म्हणून 10 आलं इज इक्वल टू 0. इथं मायनसचं प्लस का केलं कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनसचं साईन आहे म्हणून इथं मायनसचं प्लस झालं. आता बघा x प्लस 10 या ब्रॅकेटमध्ये ना, या ब्रॅकेटमध्ये पण x प्लस 10च आलं पाहिजे तर समजायचं आपली गाडी लाईनीवरती आहे. जर इथं x प्लस 10 आणि इथं दुसरं काहीतरी आलं तर समजायचं आपलं उत्तर चुकत चाललेलं आहे. ठीक आहे आता हे 2 वेळा आहेत ना त्यांना एकदाच लिहा. x प्लस 10ला एकदा लिहा आणि x मायनस 9ला एकदा लिहा इज इक्वल टू 0. आता 2 उत्तरं येतील. x प्लस 10 इज इक्वल टू 0 येईल और x मायनस 9 इज इक्वल टू 0 येईल. ठीक आहे x मायनस 9 इज इक्वल टू 0. सो देअरफॉर x इज इक्वल टू प्लस 10 आहे पलीकडे गेले मायनस 10 झाले और x इज इक्वल टू मायनस 9 आहे पलीकडे गेले प्लस 9 झाले. तर अशा प्रकारे x इज इक्वल टू 9 आणि x इज इक्वल टू मायनस 10 असे 2 आन्सर आले. परंतु एज जे आहे ते कधी सुद्धा निगेटिव्ह नसतं म्हणून आपण x इज इक्वल टू काय घ्यायचं बाबा x इज नॉट इक्वल टू 10. सो देअरफॉर आपण काय करू x इज इक्वल टू 9 घेऊ आणि x इज इक्वल टू 9 घेतल्यामुळं प्रेझेंट एज ऑफ प्रगती x इयर्स म्हणजे 9 इयर्स. मग इथं लिहायचं प्रेझेंट एज ऑफ प्रगती, प्रेझेंट एज ऑफ प्रगती किती झालं बाबा तिचं आजचं प्रेझेंट एज 9 इयर्स. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर एकदम सिंपल आहे मित्रांनो. तर नक्कीच तुम्हाला हे क्वेश्चन समजलं असेल तर प्लीज मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 बघूयात. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकताय. चला तर आपण क्वेश्चन नंबर 2 कडे आपण जाऊयात. क्वेश्चन नंबर 2 आपल्या समोर आहे इथे बघा. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय विषय बघा. द सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर. इथं नॅचरल नंबर झालाय ॲक्च्युली तर इवन पाहिजे बरं का. एक शब्द ॲड घ्या 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर बरं का. 2 नंबर आहेत पण ते इवन नंबर आहे. माझ्याकडून इथं इवन शब्द लिहायचं राहिलेला आहे किंवा काही पुस्तकामध्ये इवन शब्द नाही आहे. काही पुस्तकामध्ये फक्त 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे पण तिथं इवन शब्द पाहिजे ते करेक्शन करा. ठीक आहे बघा सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर म्हणजे 2 नंबर आहे
आणि ते कॉन्झिक्युटिव्ह आहे, म्हणजे एका पाठोपाठ एक येतात. आणि ते कसे इवन नंबर आहे. इवन नंबर म्हणजे काय, 2च्या टेबलमधले नंबर, म्हणजे 2, 4, 6, 8, 10 असे इवन नंबर. आता हे 2 नंबर लागोपाठ येणार आहे. मग समजा जर एक नंबर जर 4 असेल तर 4 नंतरचा दुसरा नंबर कुठला असणार, इवन 6 असणार. 6 म्हणजे 4 + 2 असणार 6. पहिला नंबर जर 6 असेल तर 6 नंतर येणारा नंबर काय असणार आहे, 6 + 2 = 8 असू शकतो. किंवा पहिला जर 8 असेल तर 8 नंतर येणारा काय बाबा, 8 + 2 10 असू शकतो. पहिला जर 10 असेल तर दुसरा कुठला असेल, 10 + 2 12 असेल. पहिला जर 12 असेल तर दुसरा काय असणार आहे, 12 + 2 14 असणार आहे. ओके, मग आपण पहिला x मानला तर दुसरा काय असणार आहे, x + 2. म्हणजे ते जे 2 नंबर आहे, 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर, x आणि x + 2 असे 2 असणार. आणि जर असा प्रश्न असता 2 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नॅचरल नंबर तरी सुद्धा x आणि x + 2 आला असता. आणि फक्त सांगितलं असतं की 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर, ओनली नॅचरल नंबर, तर एक x आणि दुसरा x + 1, कारण नॅचरल नंबर +1 + 1 ने वाढत जातात. नॅचरल नंबर नुसते असतील तर, आणि इवन नंबर +2 + 2 ने वाढत जातात, आणि ऑड नंबर सुद्धा +2 + 2 ने वाढत जातात. म्हणून ते 2 नंबर जे आहेत आपल्याकडं x आणि x + 2 असणार. ओके, मग इथं लिहायचं की बाबा गिवन नंबर जे आपल्याला विचारलेत ते गिवन नंबर्स, ओके, = एक आहे x आणि दुसरा आहे x + 2. आता बाय गिवन कंडिशन, आता जी काय कंडिशन दिले त्या कंडिशन नुसार आपण काय लिहू शकतो की बाबा बघा इथं लिहा, बाय गिवन कंडिशन. ओके ओके, आता जी काय कंडिशन आपल्याला दिले, एअर कंडिशन नाही, नुसतीच कंडिशन दिले की सांगितलं की सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर, यांच्या स्क्वेअरची सम करायची. कशाची, यांच्या स्क्वेअरची, म्हणजे दोघांच्या स्क्वेअरची जी सम आहे. म्हणजे एक्सचा स्क्वेअर, पहिल्या नंबरचा स्क्वेअर x स्क्वेअर आणि दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर x + 2 चा स्क्वेअर, ही किती बाबा या ठिकाणी सांगितले की बाबा 244 आहे. ही जी सम आहे ती 244 आहे. आता झालं मित्रांनो, आपलं काम झालं. आता आपलं काम झालं, आता काय करायचं, फक्त ह्याला तुम्हाला काय करायचं, या इक्वेशनला व्यवस्थित स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं आहे, ते इक्वेशन तयार करायचं आणि ते सोडवायचं. बाकी काय मोठं काम नाही आपल्याकडं. आता मग आपण काय करू, x स्क्वेअरला आपल्या जागेवर ठेवू आणि याला काय करू, एक्सपांड करू. x + 2 चा स्क्वेअर, बघा आपल्याकडं a + b होल स्क्वेअर असतो, त्याचा स्क्वेअर काय असतो, a² + 2ab + b स्क्वेअर असा असतो. ठीक आहे, मग आता आपल्याला कोणाचा स्क्वेअर करायचा आहे, x + 2 चा स्क्वेअर. मग बघा पहिला काय करायचा, a चा स्क्वेअर, म्हणजे पहिला कोण आहे, x आहे, मग x चा स्क्वेअर +2 × ab म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे 2 × x झालं 2x, प्लस b चा स्क्वेअर, दुसऱ्या नंबरला जो आहे त्याचा स्क्वेअर, दुसऱ्या नंबरला कोण आहे बाबा, b आहे, मग b चा स्क्वेअर म्हणजे दुसऱ्या नंबरला कोण b असतो, b च्या जागेवर कोण आहे 2 आहे. ओके, इथं जसं b चा स्क्वेअर आहे, मग इथं दुसरा 2 आहे, 2 चा स्क्वेअर किती झाला बाबा, 4 झाला. मग आपल्याकडे काय आलं, x² + 2 × 2 = 4x + 4. ओके, म्हणजे याला एक्सपांड केलं की आपल्याकडे मिळतं x² + 4x + 4, म्हणजे याला एक्सपॅन्ड केलं x² + 4x + 4. आता 244 प्लस हे इकडे आले 244 मायनस झाले = 0. आता बघा x² आणि x² किती झाले, 2x² प्लस हा 4x आपल्या जागेवर. आता प्लस मायनस 2 नंबर आहेत, एक प्लस एक मायनस आहे, तर प्लस मायनस काय होतं, मायनस होतं. ओके, मग या ठिकाणी 244 मधून 4 गेले, किती राहिले 240, मोठा नंबर मायनस, म्हणून इथं -240 = 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. आता याच्यामध्ये आणखी एक गंमत आहे, याला डायरेक्ट सॉल्व करू शकता किंवा 2, 4 आणि 240 सगळ्यांना 2 ने डिवाइड करू शकतो. मग आपण या सगळ्यांना 2 ने जर डिवाइड केलं तर 2 × 1 = 2 म्हणून x², 2 × 2 = 4 म्हणून 2x, मायनस 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, 2 × 0 = 0 = 0. अशा प्रकारे आपल्याला हवं असलेलं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. आता ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचे. मग सगळ्यात पहिली गोष्ट शेवटी 120 आहे, 120ला म्हणायचं भावा जरा तू ये पलीकडं आले. त्याच्यानंतर त्याचे काय करायचे, फॅक्टर्स पाडायचे. पहिला काय 120 × 1 = 120, 62 = 120, 43 = 120, 34 = 120, ओके, 15 = 120, बरोबर. बरेच आपल्याला या ठिकाणी फॅक्टर्स जे आहेत ते पडू शकतात. किंवा आपल्याकडे 12 10 आपल्याकडे 120, 12 10 सुद्धा 120 येतील. एवढे सारे फॅक्टर्स आपल्याला पडू शकतात. पण याच्यामधून आपल्याला एक फॅक्टर्स काय करायचा, फायनल करायचा. कुठला, बघा 120 मल्टिप्लिकेशन पाहिजे, या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन 120 येतं. आता याच्यातून एक पेअर घ्यायचा आहे. कुठला पेअर घेणार, बघा 120च्या अगोदर मायनस साईन आहे, म्हणजे ज्यांची सबस्ट्रॅक्शन 2 येते. कोणाची सबस्ट्रॅक्शन 2 होते, 12x आणि 10x ची. मग आपण काय करणार, 12x आणि 10x असे 2 नंबर घेणार.
आता या दोन नंबरला साईन द्यायच्यात. कुठले साईन देणार? दोघांचं काय होणार आहे? सबस्ट्रॅक्शन होणार आहे. म्हणजे दोघांना अपोजिट साईन द्यायचे. एकाला प्लस द्या, एकाला मायनस द्या. मग कोणाला प्लस आणि कोणाला मायनस द्यायचं तर लक्षात घ्या, जो मोठा नंबर आहे त्याला कुठलं साईन द्यायचं? 2x अगोदरचं. 2x अगोदर प्लस आहे, मग मोठ्या नंबरला प्लस आणि उरलेलं मायनसचं छोट्या नंबरला. मग या ठिकाणी आपण इथं लिहायचं की बाबा एक्स स्क्वेअर प्लस या 2x ऐवजी प्लस 12x मायनस 10x लिहायचं आणि हे मायनस 120 आपल्या जाग्यावर इज इक्वल टू 0. आता इथं आपल्याला काय करायचं या ठिकाणी? आता हे बाकीचं मी रफ करतो. आता इथे आपल्याला काय कॉमन कुठून कुठून काय काय निघतंय ते आपल्याला या ठिकाणी शोधावं लागणार आहे. बघा आता हे दोघं जण आणि हे दोघं जण इथून काहीतरी कॉमन निघेल. या दोघांमधून एक्स कॉमन निघेल. बरं, या दोघांमधून आपण काय करू? एक्स कॉमन काढू. एक्स कॉमन काढला, मग ब्रॅकेटमधून काय राहिला बाबा? एक्स राहिला फक्त. प्लस 2x मधला एक्स बाहेर आला, फक्त राहिला 2x प्लस 12x मधला एक्स बाहेर आला, फक्त राहिला 12. बरोबर, या दोघांमधून एक्स कॉमन काढला, एक्स स्क्वेअरचा फक्त एक्स राहिला, 12xचा एक्स बाहेर आला, फक्त 12 राहिले. आता या दोघांमधून बघा मायनसचं तर साईन लिहिलं, 10 आणि 120 दोघांना 10ने डिवाइड करू शकतो, म्हणून आपण 10 कॉमन काढू. एक्स कॉमन निघणार नाही कारण इथं एक्स आहे पण पलीकडे एक्स नाही आहे. आता या ठिकाणी आपण एक काम करू, दोघांमधून 10 कॉमन काढल्यानंतर 10x मधला 10 बाहेर आला, फक्त राहिला एक्स आणि इथं प्लस होतील. मायनसचं प्लस का होईल? कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, मग या मायनसचं प्लस करायचा आणि प्लस 12 इज इक्वल टू 0. 12 का आलं? कारण 120ला 10ने डिवाइड केलं की 12 आलं. मग आता एक्स प्लस 12 दोन वेळा आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, मग त्यांना एकदा लिहा एक्स प्लस 12ला आणि एकदा लिहा एक्स मायनस 10ला लिहा इज इक्वल टू 0. आता दोन आन्सर येतील, एक आहे एक्स प्लस 12 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0 अशी दोन आन्सर येतील. ओके, मग आता काय करू? एक्स इज इक्वल टू प्लस 12 पलीकडे गेला मायनस 12 झाला, और एक्स इज इक्वल टू मायनस 10 पलीकडे गेला प्लस 10 झाला. आता या ठिकाणी बघा एक्स इज इक्वल टू आपण 10 घेऊ शकतो. नॅचरल नंबर कधी निगेटिव्ह मध्ये येत नाही, म्हणून एक्स इज नॉट इक्वल टू 12 आपण घेणार. बरोबर, मग आपण काय करणार की बाबा एक्स इज इक्वल टू 10 घेणार. मग आपले जे गिवन नंबर जे आहेत, ओके, जे काही नंबर आहेत ते कुठले बाबा? पहिला नंबर आहे एक्स आणि एक्सची व्हॅल्यू किती आहे? 10. आणि दुसरा जो नंबर आहे एक्स प्लस 2 आहे, पहिला एक्स आहे आणि दुसरा काय बाबा? एक्स प्लस 2 आहे. दुसरा एक्स प्लस 2, एक्स किती आहे बाबा? 10. 10 प्लस 2 किती झाले? 12 झाले. म्हणजे अशा प्रकारे ते दोन नंबर आहे, एक 10 आहे आणि एक 12 आहे. बघा 10चा स्क्वेअर किती? 100 आणि 12चा स्क्वेअर किती? 144. दोघांची ॲडिशन केली की किती झाले बाबा? 244. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. मी बाजूला झालो आहे, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. यानंतर आता आपण 3rd नंबरचा क्वेश्चन बघू. 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे आपल्या समोर, आता बघा या ठिकाणी 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे, अरे बापरे. आता या प्रकारे ही एक ॲक्टिव्हिटी आहे, तर या ॲक्टिव्हिटीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी जायचं. ही ॲक्टिव्हिटी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बघा यामध्ये जर आपण विचार केला तर इथं काय आहे बाबा? इन ऑरेंज गार्डन, एक ऑरेंज गार्डन आहे मिस्टर मधुसूदन, देर आर 150 ऑरेंज ट्रीज. आता ह्या ऑरेंज गार्डनमध्ये 150 ऑरेंज ट्री आहेत. बरं का, आता इथं काय झालं की द नंबर ऑफ ट्री इन ईच रो इज 5 more than that in each column. Find the number of trees in each row and each column with help of following flow chart. बघा या ठिकाणी बघा नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम. आता या ठिकाणी दिलं एक्स. आता आपण काय करू या ठिकाणी ना, याच्यामध्येच मी तुम्हाला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. बघा यामध्ये जर आपण विचार केला जागा कमी आहे म्हणून, आता नंबर ऑफ ट्री इन अ कॉलम, कॉलममध्ये किती ट्री आहे बाबा? एक्स आहे. बरं का, आता इथं पुढं काय दिलंय की द नंबर ऑफ ट्री इन इच रो मध्ये जे ट्री आहे त्याचा नंबर काय असणार आहे? 5 more than that in each column. म्हणजे कॉलममध्ये जेवढे काही ट्री आहेत ना त्याच्यापेक्षा 5 जास्त आहे, तिथं 5 जास्त आहे, 5 more than आहे. मग इथं नंबर ऑफ ट्री इन रोज किती असणार आहे? एक्स प्लस 5 असणार आहे. म्हणजे इथं काय असणार तुमच्याकडं? एक्स प्लस 5 आन्सर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे एक्स प्लस 5 म्हणजे कॉलममध्ये असणारे जे काही ट्री आहेत तो एक्स आहे आणि आपल्याकडं जर नंबर ऑफ ट्री इन रो मध्ये असलेले जे काही ट्री आहेत ते काय बाबा? एक्स प्लस 5 आहे. टोटल नंबर ऑफ ट्रीज, आता टोटल नंबर ऑफ ट्री किती दिले? इथं दिले बाबा की टोटल नंबर ऑफ ट्री किती? 150 आहे. टोटल नंबर ऑफ ट्री किती बाबा? या ठिकाणी दिले 150 दिलेला आहे आपल्याकडे. ओके, आता या ठिकाणी गंमत बघा, टोटल ट्री जर मला काढायचं असेल, आता समजा बाबा इथं अशा प्रकारे माझा एक कॉलम आहे, ओके, आणि अशा प्रकारे रो आहेत. ओके, रो आहे समजा इथं 4, इथं की बाबा 4 आहेत सगळीकडे आणि इथं किती 1 2 3 4 5 6 आहेत. समजा इथं सगळीकडे 4 आहेत, तिथं 6 आहेत. मग टोटल नंबर ऑफ ट्री काढण्यासाठी मी काय करणार? 4 + 6 24. डायरेक्ट माझ्याकडे आन्सर येईल. म्हणजे रो मधल्या ट्री
कॉलम मधल्या ट्री आणि रो मधल्या ट्री यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर मला टोटल नंबर ऑफ ट्री मिळणार आहे. म्हणजे हे 150 जे टोटल आहे ते मला कसे मिळणार आहेत, म्हणजे कॉलम मधले ट्री काय बाबा x इंटू रो मधले ट्री किती बाबा x + 5 यांचं जर मी मल्टिप्लाय केलं तर मला किती मिळणार बाबा 150 मिळणार आहे. बरोबर, ही जी कंडिशन आहे ती दिली त्यानुसार. आता पहिलं सांगितलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. आता इथे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करून याच्यामध्ये आपण काय करू, x ची व्हॅल्यू काढू. बघा कसं, आता x इंटू एक्स काय झाला, x चा स्क्वेअर, x ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. x इंटू 5 5x 150 प्लस हे इकडे आले -150 इज इक्वल टू 0. आता ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करा. मग याला सॉल्व करण्यासाठी आपण काय करणार बाबा, हे जे 150 आहेत त्याला म्हणणार भावा तू जरा पलीकडे, तू काय इथं थांबू नको. याला 150ला आपण पलीकडे नेल्यानंतर 150चे काय करू आपण फॅक्टर्स पाडूयात. 150चे फॅक्टर्स बरेचसे पडतील या ठिकाणी. बघा 150चे फॅक्टर्स बाबा 10 इंटू 15 आपल्याकडे हा जो फॅक्टर्स आहे तो जास्तीत जास्त आपल्याला मिळण्याची शक्यता जास्त आहे, तो एक चांगला आहे. बरोबर, तर या ठिकाणी आपण लिहूयात बघा 50 इंटू 10 म्हणजे हा जो आहे आपल्याला परफेक्ट मिळेल, कारण सबस्ट्रॅक्शन किती 5 पाहिजे. तसे बरेचसे पडतात 150 1 150 किंवा 25च्या टेबलमध्ये पण येतात. पण 50 आणि 10 हे फॅक्टर्स असे आहेत की ज्यांची सबस्ट्रॅक्शन 5 होते, कारण आपल्याला सबस्ट्रॅक्शन किती पाहिजे 5 पाहिजे. म्हणून आपण 15 आणि 10 हे दोन आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, घेऊ शकतो. ठीक आहे, तसे बाकी भरपूर पडू शकतात. बघा 15 3 जा पडू शकतंय, 25 6 जा पडू शकतंय, 15 10 जा. याच्यामधून आपण काय करणार 15 आणि 10 घेणार, कारण त्या दोघांची सबस्ट्रॅक्शन 5x येते. मग आपण काय करणार 15x आणि 10x हे दोघं जण जर घेतले, आता दोघांना साईन द्यायचे. साईन कुठले देणार, दोघांची सबस्ट्रॅक्शन होते. सबस्ट्रॅक्शन होते म्हणजे दोघांना कशी साईन आहेत बाबा, अपोजिट साईन आहे, म्हणजे एकाला प्लस आणि एकाला मायनस. मग अशा वेळेस आपण काय करणार, मोठा जो नंबर आहे त्याला कुठलं साईन द्यायचं, 5x अगोदर प्लस आहे म्हणून मोठ्या नंबरला प्लस, छोट्या नंबरला मायनसचं साईन. मग या ठिकाणी आपण लिहूयात x² + 5x ऐवजी लिहिणार 15x - 10x आणि हे -15 150 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी काहीतरी कॉमन निघेल. कोणाकोणामधून कॉमन निघेल बघा, या ठिकाण जर बघितलं तर ह्या दोघांमधून काहीतरी कॉमन निघेल, या दोघांमधून काहीतरी कॉमन निघेल. ठीक आहे, या दोघांमधून मला x कॉमन दिसते. मग x कॉमन काढला, x² चा x बाहेर फक्त राहिला x प्लस 15x मधून x बाहेर आला, फक्त राहिले 15 मायनस 10 आणि 150 हे दोघे जण सुद्धा कितीच्या टेबलमध्ये येतील, दोघे जण सुद्धा 10च्या टेबलमध्ये येतील. दोघांना सुद्धा 10 ने डिवाइड करू शकतो, म्हणून इथं 10 कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये 10x मधला 10 बाहेर आला, फक्त राहिला x. या मायनसचं झालं प्लस, कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे आणि इथं प्लस लिहिलं. आणि 150 जे आहेत त्याला जर 10 ने डिवाइड केलं की 15 आन्सर येतं इज इक्वल टू 0. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायचं, जे या ब्रॅकेटमध्ये येणार आहे ना तेच या ब्रॅकेटमध्ये आलं पाहिजे. बघा इथं x + 15 आणि इथं पण x + 15 दोन्हीकडे सेम आलं. मग आता हे दोघं जण कॉमन काढू, तर त्यासाठी बाकी इकडचं आपण रफ करू आणि इथून ते दोन कॉमन काढू. x + 15 दोन वेळा आहे, तर त्याला म्हणू बाबा तू डबल प्रसाद घेऊ नको, त्याला एकदाच लिहा बरं का, इथंच लिहू आपण म्हणजे जागा थोडीशी आपली वाचेल. ठीक आहे, तर x + 15 2 टाइम आहे, त्याला एकदाच लिहायचं आणि x - 10 जे आहे त्याला आपण एकदा लिहू इज इक्वल टू 0. आता दोन आन्सर येतील, x + 15 इज इक्वल टू 0 येतील और x - 10 इज इक्वल टू 0 येतील. ओके, आता x इज इक्वल टू +15 आहे, पलीकडे गेला -15 और x इज इक्वल टू -10 पलीकडे गेला +10. आता लक्षात घ्या x ची जी व्हॅल्यू आहे, नंबर ऑफ ट्रीज वगैरे जे आहेत त्या आपण पॉझिटिव्ह घेऊ शकतो, निगेटिव्ह घेता येणार नाही. x इज नॉट इक्वल टू -15. ओके, मग x इज इक्वल टू 10, तर फाइंड x म्हणजे x किती आला बाबा तुमचा 10 आला. आता आता बरं का या ठिकाणी इक्वेशन तयार करायला सांगितलंय, x ची व्हॅल्यू काढली. आता नंबर ऑफ ट्री इन कॉलम, बरं का, नंबर ऑफ ट्री इन कॉलम. ओके, कॉलम. आणि दुसरी गोष्ट काय, नंबर ऑफ ट्रीज इन रो. ओके, तर या दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी काढायच्या आहेत. आता कॉलममध्ये ज्या काय ट्रीज आहेत, कॉलममधल्या ट्री काय होत्या बाबा x होत्या, x आणि x ची व्हॅल्यू किती आहे बाबा 10, म्हणून इथं लिहायचं 10 ट्रीज झालं. नंबर ऑफ ट्रीज इन रो, आता रोचा जर विचार केला तर रो मधल्या ट्री काय बाबा x + 5 आहे, इथं आपण काढले की बाबा रो मधल्या ट्री काय असणार आहे, x + 5 असणार आहे. मग या ठिकाणी x ची व्हॅल्यू 10 आहे, 10 + 5 किती झाला 15 ट्रीज. तर एकदम सोपा प्रश्न, अशा प्रकारे याचं उत्तर आपण काढू शकतो. ठीक आहे, आता यानंतर आपण पुढे जाऊयात. पुढचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4 जो आहे त्या क्वेश्चन नंबर 4 कडे आपण वळूयात. ठीक आहे, यस. तर बघा क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो क्वेश्चन नंबर 4 पण एकदम सिंपल आहे, जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही याच्यामध्ये. बघा थोडासा वेगळा आहे पण नो प्रॉब्लेम. बघा यामध्ये काय दिलंय की या क्वेश्चन मध्ये की बाबा विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years.
विवेकचं जे एज आहे ते किशोरपेक्षा 5 इयर्सने जास्त आहे बरं का. The sum of their reciprocals, sum of the reciprocals of their ages is 1/6. Find their present age. मग आपण काय करू, प्रेझेंट एज ऑफ किशोर करू, कारण विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. यस, बघा या ठिकाणी लिहू प्रेझेंट एज ऑफ किशोर. किशोरचं जे एज आहे ते आपण काय करू, x इयर्स घेऊ, आणि या ठिकाणी प्रेझेंट एज ऑफ विवेक. विवेकचं एज काय असणार आहे की बाबा विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5, म्हणजे मोठा आहे. किती इयर्सने, 5 इयर्सने, म्हणजे किशोरचं एज x आहे त्या x पेक्षा 5 इयर्सने मोठा आहे कोण, विवेक. ओके, हा विषय आहे. आणि याच्यामध्ये काय कंडिशन काय दिले बाबा, बघा या ठिकाणी बाय गिवन कंडिशन. आता जी कंडिशन आपल्याला दिलेली आहे ती बघा काय, बाय गिवन कंडिशन. आता जी काय कंडिशन आपल्याला दिली त्या कंडिशन मध्ये काय दिले की सम ऑफ देअर रेसिप्रोकल्स. रेसिप्रोकल्स म्हणजे उलटे करायचे आपल्याला एक्सच्या उलटा काय झाला, एक्स 1/x प्लस x प्लस 5च्या उलटा 1/x प्लस 5. हे जे काय रेसिप्रोकल आहेत हे दोघं जण, म्हणजे एक्सचा रेसिप्रोकल 1/x, x प्लस 5च्या उलटे 1/x प्लस 5 रेसिप्रोकल्स. ही जी सम आहे ती किती आहे, 1/6 आहे. आता याला सॉल्व्ह करून इथं आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनेल आणि ते सोडवायचं आपल्याला. बाकी आपल्याला या ठिकाणी काय करायचं नाही आहे. बघा आता इथे जाऊयात आपण पुढे. बघा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल. x प्लस 5 × 1 x प्लस 5 प्लस 1 × x डिवायडेड बाय x × x प्लस 5 इज इक्वल टू 1/6 जसेच्या तसे. बघा या ठिकाणी काय होईल, x प्लस x 2x प्लस 5 आपल्या जागेवर डिवायडेड बाय खाली काय होईल, x ने या x प्लस 5ला मल्टिप्लाय करू, x × x x चा स्क्वेअर प्लस x × 5 5x इज इक्वल टू 1/6 जसेच्या तसे. त्याला काय धक्का द्यायची गरज नाही. ओके, आता बघा पुढे काय होईल, या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × x² प्लस 5 x² प्लस 5 जसंच्या तसं राहणार. ओके, x² प्लस 5x जसे तसे, आणि 6 × काय करावं लागणार आहे, 2x प्लस 5 करावं लागणार आहे. 6 × 2x प्लस 5. ओके, आता काय होईल बाबा, x² प्लस 5x इज इक्वल टू 6 ने या 2x प्लस 5ला मल्टिप्लाय करू. 6 × 2 6 2 जा 12x, 6 5 जा 30. आता सगळ्यांना इकडे घ्या, x² आपल्या जाग्यावर प्लस 5x आपल्या जाग्यावर प्लस 12 इकडे आले मायनस 12x झाले प्लस 30 इकडे आले मायनस 30 इज इक्वल टू 0. आता काय होईल बाबा, x² आपल्या जाग्यावर प्लस मायनस मायनस 5 मधून 12 जात नाही, 12 मधून 5 गेले 7, मोठ्या नंबरचा साईन मायनस 7x आणि मायनस 30 आपल्या जागेवर इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी बघा हे जे काही इक्वेशन आपल्याला बनले त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचे क्वाड्रॅटिक इक्वेशनला, आणि सॉल्व्ह करून x ची व्हॅल्यू आल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी करता येतात. आता इथं शेवटी 30 आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन किती पाहिजे, 30. बघा 10 3 जा 30, 15 2 जा 30. ओके, 15 2 जा 30, 5 6 जा 30, एवढे आपल्याला फॅक्टर्स येतात. आता याच्यामधून एक सिलेक्ट करायचा कोणता, की असे नंबर शोधा की इथं मायनस आहे ज्यांची सबस्ट्रॅक्शन 7 येते. कोणाची सबस्ट्रॅक्शन 7 येते, 10 मधून 3 गेले 7. मग या ठिकाणी आपण काय करणार, 10x आणि 3x असे दोन नंबर्स या ठिकाणी आपल्याला घेता येतील. आता यांना साईन कुठले द्यायचे, एकाला प्लस एकाला मायनस. मोठ्या नंबरला कुठला द्या, 7x अगोदर मायनस आहे म्हणून मायनस मोठ्या नंबरला प्लस छोट्या नंबरला. मग आपल्याकडे इथं काय होईल बाबा, इथं लिहायचं x² मायनस 10x प्लस 3x मायनस 30 इज इक्वल टू 0. झालं. आता याला रफ करू. बघा इथे आता काय होईल, या दोघांमधून काहीतरी कॉमन निघेल आणि या दोघांमधून काहीतरी कॉमन निघेल. बघा कुठून काय कॉमन निघते, बघा या दोघांमधून x काढला, x² चा x राहिला मायनस 10x मधून x बाहेर आला फक्त राहिला 10 प्लस 3 आणि 30 दोघांमधून 3 कॉमन निघेल, कारण 3 आणि 30 30च्या टेबल 3च्या टेबलमध्ये येतात. 3 कॉमन काढले, 3x बाहेर आला, फक्त 3x मधला 3 बाहेर आला फक्त x, हा मायनस 3 10 जा 30 म्हणून 10 इज इक्वल टू 0. दोन आन्सर येतील. आता x मायनस 10 2 टाईम आहे बरं का, 2 वेळा आहे त्याला बाबा, एकदाच लिहिलं आणि एकदा काय लिहा, x प्लस 3 लिहा, x प्लस 3ला एकदा लिहा इज इक्वल टू 0. आता दोन आन्सर आपल्याकडे येणार बाबा, x मायनस 10 इज इक्वल टू 0 और x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता बघा x इज इक्वल टू मायनस 10 आहे, पलीकडे गेला प्लस 10 और x इज इक्वल टू प्लस 3 पलीकडे गेला मायनस 3. तर असे दोन आन्सर आपल्याकडे आले, x इज इक्वल टू 10 और x इज इक्वल टू मायनस 3. पण x इज इक्वल टू मायनस 3 घेऊ शकत नाही, एज मायनस 3 नसतं कधी, म्हणून आपण या ठिकाणी काय करू, x इज इक्वल टू 10 घेऊ. आता जागा नाही माझ्याकडं, आपल्याला काय करायचं, इथं
प्रेझेंट एज ऑफ किशोर, किशोरचं एज x इयर्स आहे, एक्सची व्हॅल्यू किती 10 आहे म्हणून 10 इयर्स. आणि हा जो प्रेझेंट एज ऑफ विवेक, विवेकचा काय बाबा x+5 आहे, मग 10 प्लस या ठिकाणी आपण काय करणार 5 करणार, 10 + 5 15, म्हणजे एकाचं एज 10 इयर्स आणि दुसऱ्याचं जे एज आहे ते 15 इयर्स असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, एकदाच उत्तर आपलं बरोबर आहे का नाही ते आपण चेक करूयात, म्हणजे गडबड नको आहे की नाही. येस येस येस, किशोर 10 आणि विवेक 15. ओके, किशोर 10 विवेक 15. तर अशा प्रकारे आपल्याला हे एज काढता येऊ शकतं. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यस यस. तर मित्रांनो आपण काय करू, आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. जवळपास अर्ध्या तासाची व्हिडिओ झाले, जास्त पकवत बसत नाही तुम्हाला. पुढचे क्वेश्चन जे आहे ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.